दिव्यातील 5वी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून वर्गात घुसलेल्या विकृतीने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागं झालंय। त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी दिव्यातील 61 बेकायदा शाळांपैकी 29 शाळांच्या संचालकांवर गुन्हा दाखल केलाय। मात्र पालिकेच्या या भूमिकेविरोधात काही बेकायदा शाळा संचालकांनी धरणं आंदोलन केलंय। शासनाच्या काही अटींमुळे शाळांना मान्यता मिळत नसल्यानं या शाळांवर गदा आल्यास जवळपास 25,000 विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात येणार आहे। त्यामुळे शासनासह महापालिकेच्या शिक्षण विभागानं अटी शिथिल करण्याची मागणी शाळा विश्वस्तांनी व्यक्त केली आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात तब्बल 69 शाळा बेकायदा असून त्यापैकी फक्त 61 शाळा दिव्यात आहेत। दिव्यातील विद्यार्थिनींसोबत झालेल्या गैरप्रकारानंतर शिक्षण विभागानं 29 शाळा संचालकांविरोधात पालकांची फसवणूक व विद्यार्थ्यांचं आर्थिक नुकसान करत असल्याचा गुन्हा दाखल केला आहे। या कारवाईविरोधात आज 30 बेकायदा शाळेतील संचालक, शिक्षक व पालकांनी बेकायदा शाळा संचालकांनी दिव्यातील महोत्सव मैदानात आंदोलन केलं आहे। या इंग्रजी माध्यम शाळांमध्ये अंदाजे 25,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या शाळांवर कारवाई केल्यास तेथील शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी महापालिकेची इंग्रजी माध्यम शाळा उपलब्ध नाहीये। तसेच दिव्यात फक्त 15 अधिकृत शाळा असून 25,000 विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यासाठी त्या शाळांकडे पर्याप्त जागा उपलब्ध नाहीये। त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही का, असा प्रश्न रेनबो इंग्लिश स्कूलचे विश्वस्त शिवय्यर यांनी उपस्थित केला आहे। शाळेला मिळाली मान्यता, आता मुलांचं भवितव्य हवं। नाव प्रणित पंढरीनाथ टपाल आहे। मी प्रणित एज्युकेशन कला विकास ट्रस्ट यांचा ट्रस्टी आहे, अध्यक्ष, आणि श्री विद्याज्योती हायस्कूल ही माझी शाळा आहे। आज मी 5 गुंठे जागा घेतलेली आहे। 5 गुंठे जागा घेऊन ग्रीन झोन जागा आहे ती, त्याला आता मला OCCC घ्यायचे आहे, तर त्याच्यासाठी खटापटी चालू आहे सगळ्या। ते लगेच होत नाही आणि त्याच्यात इरादा पत्र दिलेलं आहे, त्याच्यात मुदत दिली आहे 18 महिन्याची। 18 महिन्यामध्ये कुठली बिल्डिंग उभी राहते हा प्रश्न। 18 महिन्यात कुठली शाळेची बिल्डिंग उभी राहणार आहे? मग इथे आपल्याला मान्यता घेण्यासाठी किंवा कागदपत्र करण्यासाठी OCCC घेण्यासाठी याला प्रोसेसच लेंदी होते, 2 महिने 3 महिने जातात। मग मला सांगा की कशा पद्धतीने आपण मान्यता घेणार आणि कशा पद्धतीने, आणि 18 महिने गेले की परत इरादा पत्र घ्या, परत इरादा पत्राला चलन फाडा, परत पैसे बाकीच्या गोष्टी करा, प्रोसेस करा। म्हणजे आम्ही ते बोलतात ना की खेळतच राहायचं ते एका गोष्टी पाठीमागे। अशा 61 शाळांची नावं आलेली आहेत अधिकृतपणे की ज्या इनलिगल आहेत। त्या 61 शाळांपैकी किती शाळा आहेत ज्यांच्या म्हणजे अधिकृतसाठी तुम्ही अप्लाय करताय किंवा तुमच्या प्रयत्न चालू आहे? मिनिमम 30 ते 40 शाळा आहेत। कारण 5 गुंठा जागाच नाहीये माझं। कारण शाळांचं असं आहे की कित्येक शाळा अशा आहेत की ज्या एका गाळ्यामध्ये सुरू केलेल्या आहेत किंवा काही आहेत। मग अशा शाळांवरती कारवाई होऊ नये का? हो, झाली पाहिजे ना। मी हे नाही म्हणत झाली, पण त्यांचे पण प्रयत्न जर चालू असतील तर ते बघा, कागदपत्र बघा, ते काय करतायत काय नाही करत, त्याच्यावर त्यांना मुदत तर द्या। तुम्ही मुदतच देणार नाही आणि लगेचच बंद करणार तर ते कसं चालेल? शाळा सुरू करण्याआधी गव्हर्नमेंटची किंवा ठाणे महानगरपालिकेची कुठली परमिशन घेतली होती किंवा काही? 2010ला जेव्हा सुरू केली शाळा त्यावेळेस 1 एकरची अट नव्हती। 2013ला 1 एकरची अट चालू झाली। 2017ला 5 गुंठे अटीवर आले। त्यावेळेस 2013च्या अगोदर तुम्हाला कुठलीही अट नव्हती शाळा सुरू करायला। त्यावेळेस 2010 पासून काही शाळा सुरू आहेत आणि मान्यतेचं जे ऑनलाईन झालं या गोष्टी निघतात ते 2010ला मला वाटतं 14ला काहीतरी निघालं होतं आणि 13ला तुमची अट 1 एकरची लागू झाली। आता 1 एकर जागा ही पॉसिबल आहे का? आता शाळा प्रशासनांवरती म्हणजे संचालकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत। काही 35 शाळांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यापैकी किती शाळांचे म्हणजे मान्यतेसाठी तुम्ही अप्लाय केलं? पेपरवर्क तयार आहे पण तरी पण गुन्हे दाखल झाले अशा किती शाळा आहेत? अशा नाही म्हणायला गेलं तरी मला वाटतं एक 25-30 शाळा असतील, त्याच्यापेक्षा जास्त असतील जे प्रयत्न करतात। काहींच्या फायली पुढे गेलेल्या आहेत, काही प्रोसेसमध्ये आहेत त्याच्याने। आता मी स्वतः इरादा पत्र घेतलेलं आहे। मी तुम्हाला जसं सांगितलं की मी आपलं जागा पण घेतलेली आहे। आता माझी OCCC चालू आहे। आता OCCC जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कंस्ट्रक्शन करता येत नाही आणि कंस्ट्रक्शन पूर्ण झाल्याशिवाय मला फाईल पुटअप करता येत नाही। मागणी आहे की जो काही गुन्हा लावलेला आहे सरकारने किंवा TMC ने आमच्यावर,
तो पहिला शहानिशा त्या गुन्ह्याची करावी की आमच्यावर कसा का लावलाय, कशाबद्दल लावलाय, की आम्ही काय चूक केलेली आहे त्याच्यात. आमचे पेपर सगळेच हे करावे किंवा कुठपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत, काय करतोय ते बघा. आणि सरकारच्या अटी ज्या आता ते बोलतात की आम्हाला वरून प्रेशर आहे, असेलही प्रेशर, मी म्हणत नाही नसेलही, पण ह्या सगळ्या गोष्टी शहानिशा करावी त्यांनी. आणि मुलांचं नुकसान होणार नाही, शिक्षकांचं नुकसान होणार, जे शिक्षक आज काम करतात ते बेरोजगार होणार नाही, ते याचं त्यांनी चांगल्या प्रकारे शहानिशा करून शाळेबद्दल त्यांनी चांगला हेतून विचार करावा. चीटिंगचा गुन्हा लावलेत. चीटिंग म्हणजे आम्ही पालकांना अंधारात ठेवला असं त्यांचं म्हणणं आहे. आणि माझ्या शाळेत तरी मी पालकांकडनं लिहून घेतलं आहे की त्यांना ठाऊक आहे की शाळा अनधिकृत आहे, तर चीटिंग आम्ही करत नाही आहे. तर ते पहिला मला सांगायचं आहे की पालकांना ठाऊक आहे की शाळा अनधिकृत आहे. आणि 5 गुंठा जागा नाही आहे म्हणून हे सर्व प्रकरण होतं आहे. तर 12वीमध्ये तुम्ही जर का नियम शिथिल करायचा प्लॅन आहे तर दिवामध्ये का नाही? 12वीमध्ये बरेच शाळांना मान्यता प्राप्त होणार आहे असं मागच्या असेंब्लीमध्ये सांगितलं आहे, ज्याचा ते 5 गुंठेचा नियम शिथिल करणार आहे. मग दिवासाठी पण ते नियम लागू करा, एक्झम्पशन द्या दिवासारख्या जागेला. असं काही शाळा ज्या आहेत त्या एका गाळ्यामध्ये वगैरे आहेत. नुकताच एक प्रकार घडला होता ज्याच्यामध्ये एका विद्यार्थिनीच्या पाठलाग करून एका विकृताने गैरवर्तन केलं. अशा घटना घडलेल्या आहेत. तर त्या बाबतीत आपल्याला काय वाटतं, म्हणजे बदलापूर सारखी पुन्हा घटना घडू नये यासाठी या शाळांवर कारवाई होणं गरजेचं नाही असं वाटतं तुम्हाला? जिथे ना जागा तुम्ही जसं म्हणतात एक गालामध्ये चालू आहे, डेफिनेटली त्या ट्रस्टीजना बोलवून आहे ना कारवाई करा. पण जे अनधिकृत शाळा, आता माझा रेनबो स्कूलमध्ये 20 रूम आहेत पण 5 गुंठा जागा नाही आणि म्हणून प्रॉब्लेममध्ये आहे मी. तर त्या प्रकारच्या शाळांना प्लीज मान्यता द्यावी असं सरकारशी माझा परत हात जोडून विनंती आहे.